हॅलो, कुकिंग विथ रसिकामध्ये मी रसिका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते। पफ पॅटीस आपण नेहमी कधी ना कधी खातच असतो, पण बेकरी स्टाईल पफ पॅटीस घरच्या घरी आपण कसं करायचं ते आपण पाहणार आहोत, आणि तेही ओव्हन शिवाय। चला तर मग त्यासाठी मी इथे 1.5 कप मैदा चाळून घेतलेला आहे, अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे आणि पाव चमचा कलोंजी, तसंच अर्धा चमचा मीठ घालून हे मिक्स करून त्यामध्ये 4 चमचे तूप घातलेलं आहे। तुपाचं मी गरम मोहन नाही घातलेलं आहे, फक्त विरघळण्यापुरतं हलकं गरम करून त्यामध्ये मिक्स केलेलं आहे। आता हे सर्व आपण तूप पिठाला चांगलं चोळून घ्यायचं आहे आणि सर्व मिक्स करून झाल्यानंतर सहज मुटका वळता येईल इतपत हे पीठ झालं की मोहन किंवा तूप आहे घातलेलं ते व्यवस्थित झालेलं आहे हे समजावं। आता त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मध्यम कडक गोळा मळायचा आहे, म्हणजे जास्त सैल पण नाही आणि जास्त कडक पण नाही, असं आपल्याला मैदा हा भिजवून घ्यायचा आहे। हॅलो, तुम्ही रेसिपी पाहताय ना? आजची माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा। मला खात्री आहे तुम्हाला ही रेसिपी आवडणारच आहे। तर मग पटपट व्हिडिओ चालू असतानाच लाईक करा, तसेच जवळच्यांना शेअर करा आणि हां, रेसिपी जर खरोखर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील। तर पाहू शकता इथे आपला मैदा छान असा मळून झालेला आहे। तर हाताने छान असा मैदा थोडा वेळ रगडून झाल्यानंतर आपण याला झाकण ठेवून थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया। तर आपण बेकरी स्टाईल व्हेज पफ पॅटीस बनवतो आहे, त्यासाठी जी स्टफिंगची भाजी आहे ती आपण सुरुवातीला बनवून घेऊ। तर इथे मी 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे, अर्धा चमचा जिरं, अर्धा इंच आलं, 1 हिरवी मिरची आणि 4-5 लसूणच्या पाकळ्या अशा मी जाडसर वाटलेल्या आहेत आणि त्या 1 मिनिटभर परतून घेणार आहे। ते परतल्यानंतर त्यामध्ये अर्धी वाटी फ्लॉवर चुरा केलेला आहे त्याचा किंवा बारीक कट केलेला आहे तो घालून चांगला मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये पाऊण वाटी मी मटार घातलेले आहेत। मटार हे मी सुरुवातीला जेमतेम पाण्यामध्ये शिजवून घेतलेले आहेत। आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि अर्धा चमचा घरगुती गरम मसाला हे घालून चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आता हे सर्व छान मिक्स करून झाल्यानंतर फ्लॉवर आपण घातलेला आहे तो व्यवस्थित शिजेपर्यंत आपण झाकण ठेवून याला शिजून घ्यायचा आहे। तो फ्लॉवर आपण छान बारीक कट केलेला होता आणि 2-3 मिनिटाच्या वाफेवरच तो छान शिजला जातो। तर इथे छान भाजी शिजल्यानंतर यामध्ये मी 3 मध्यम आकाराचे बटाटे आहेत उकडून सालं काढून घेतलेले, ते इथे कुस्करून टाकलेले आहेत। तर बटाटे कुस्करून झाल्यानंतर आपण यामध्ये वरून अर्धा टीस्पून इथे मी आमचूर पावडर वापरलेला आहे। तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर चाट मसालाही वापरला तरी चालेल। आणि छान असं पुन्हा एकदा छान एकजीव होईपर्यंत आपल्याला बटाटे हे तुकडे त्याचे आहेत ते मॅश करत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। वरून थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून टाकून मी गॅस बंद करून घेतलेला आहे, कारण जास्त वेळ जर परतली तर बटाट्याला पाणी सुटून भाजी लगलगीत अशी होऊ शकते। तर इथे मी गॅस बारीक करून पुन्हा एकदा छान ढवळून ही भाजी थंड होण्यासाठी ठेवलेली आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपली पफ पॅटीसची भाजी तयार आहे। चला तर दुसऱ्या बाजूला मळून ठेवलेला मैदा आहे तो जरा पुन्हा एकदा हाताने चांगला मळून त्याच्या चपातीपेक्षा थोड्याशा मोठ्या अशा एकसारख्या गोळ्या करून घेऊयात आणि प्रत्येक गोळी सुक्या मैद्यामध्ये घोळवून त्याच्या जेवढ्या शक्य असतील तेवढ्या पातळ पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकता आपली पहिली पोळी चांगली लाटून झालेली आहे, अशीच मी दुसरी पोळीही लाटून घेणार आहे आणि तिसरीही पोळी लाटून घेणार आहे। तर अशा 3 पोळ्या सुरुवातीला मी लाटून घेतलेल्या आहेत। तर अशा प्रकारे आपल्या 3ही पोळ्या लाटून झालेल्या असताना त्यावर एक पोळी मी पोलपाटावर ठेवून बाजूला मंद गॅसवर पॅटीस तळण्यासाठी तेल गरम करत ठेवलेलं आहे। तर त्या तेलातलं मी झाऱ्याच्या साहाय्याने थोडंसं तेल घालून ते एकसारखं पसरवून घेणार आहे। तर याप्रमाणे तुम्ही पाहू शकता मी तेल ह्याच्यावर घातलेलं आहे आणि पसरवून घेतलेलं आहे एकसारखं आणि त्याच्यावर सुका मैदा भुरभुरवलेला आहे। अशाच प्रकारे दुसरी पोळी त्यावर टाकलेली आहे आणि पहिल्याच प्रोसेस प्रमाणे दुसऱ्या पण पोळीला मी त्याच प्रोसेस प्रमाणे करून घेतलेलं आहे। तेल आणि मैदा भुरभुरवून मी एकसारखं पसरवून घेतलेलं आहे आणि त्यावर मी तिसरी पोळी टाकलेली आहे। आता तिसरी पोळी टाकून झाल्यानंतर आपल्याला हलक्या हाताने ती सेट करायची आहे आणि हलक्या पद्धतीने लाटणं फिरवून आपल्याला ती थोडीशी पसरवून घ्यायची आहे आणि थोडी पसरवून झाल्यानंतर त्याच्या चारही बाजूला कडा कापून आपल्याला ती चौकोनी पोळी करून घ्यायची आहे आणि मध्ये मधोमध 2 कट देऊन आपल्याला छोटे छोटे चौकोन असे 4 बनवायचे आहेत। याप्रमाणे आपण यामध्ये चमचाभर भाजी टाकलेली आहे स्टफिंगची आणि कडेने पाणी लावून ते आपल्याला व्यवस्थित दुमडून घ्यायचं आहे की जेणेकरून तळणीमध्ये ते उघडता नाही। या पद्धतीने थोडं कडा प्रेस करून आपल्याला काटा चमचा असतो त्याच्या साहाय्याने यावर अशी डिझाइन करता येईल। या पद्धतीने आपले हे पफ तयार झालेले आहेत। अशाच पद्धतीने मी इतरही राहिलेले पफ पॅटीस
तयार करून घेणार आहे। तर ही झाली एक पद्धत पफ पॅटीस फोल्ड करायची। आता या पद्धतीनेच आपण काही पॅटीस तयार करून घेऊयात आणि तेल गरम आहे त्यामध्येच हे लो टू मीडियम गॅसवर आपल्याला हे सर्व पॅटीस तळून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकता आपले एका पद्धतीचे पॅटीस तयार झालेले आहेत। आता हे गरम तेलामध्ये सोडून आपण याला छान सोनेरी रंगावर खरपूस तळून घेऊया। तर लो टू मीडियम गॅसवर तळत असताना आपल्याला अधूनमधून याला पलटत राहायचं आहे की जेणेकरून सगळ्या बाजूने छान तळले जातील आणि आतपर्यंत छान खरपूस तळून व्हेज पफ पॅटीस आपले खुसखुशीत होतील। तर आता कढईतले पॅटीस तळेपर्यंत इथे आपण इतर दुसऱ्या पॅटीसची तयारी करूया। तर इथे मी तुम्हाला दुसरी पद्धत पॅटीस फोल्ड करायची दाखवणार आहे। पहिली प्रोसेस जी सेम आहे आणि त्यानंतर जे चौकोनामध्ये आपण चमचाभर भाजी टाकतो त्यानंतर कडेने पाणी लावून समोरासमोरचे कोपरे आहेत ते आपल्याला एकमेकांवर चिकटवून घ्यायचे आहेत आणि साईडच्या कड्या ज्या उघड्या राहिल्या आहेत त्या पाण्याच्या बोटाने आपल्याला त्या चिकटवून घ्यायच्या आहे। अशा पद्धतीनेच दुसरी पद्धतीचे हे सर्व पॅटीस तयार करून घेतलेले आहेत। तर चला तर आपले पहिले पॅटीस तळून झालेले आहेत ते काढून घेऊया आणि दुसऱ्या पद्धतीतले पॅटीस आपण इथे छान पहिल्याप्रमाणेच खरपूस खुसखुशीत असे तळून घेऊयात। तर आज आपण बेकरी स्टाईल 2 पद्धतीचे व्हेज पफ पॅटीस घरातच छान तयार केलेले आहेत। तर हे खुसखुशीत अगदी भरपूर लेयर्स वाले खाताना मजा येईल असे आपले व्हेज पफ पॅटीस तुम्हाला कसे वाटले तर आजच्या या रेसिपी प्रमाणे नक्की ट्राय करा। तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह, तोपर्यंत बाय।